एकंदर शास्त्राने 5 दैवत सांगितली बैराम बाबा. विष्णू, शंकर, गणपती, सूर्य आणि शक्ती. ही 5ही दैवत शास्त्र मान्य आहे. हा भेदभाव नाही, परमार्थ करण्यासाठीची व्यवस्था आहे. आणि आम्ही व्यवस्थेला जेव्हा भेद समजतो तिथून भांडणाला सुरुवात आहे. बस व्यवस्था समजा की भांडण मिटलंच. शाळेमध्ये गुरुजी खुर्चीवरच बसले पाहिजे, विद्यार्थी बाकड्यावरच पाहिजे. मग विद्यार्थ्यांचं बाकड्यावरचं बसणं आणि गुरुजींचं खुर्चीवरचं बसणं, अरे ही व्यवस्था आहे का भेदभाव? शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. पण दुपारी 2 वाजता त्याच गावचा एक गरम डोक्याचा पालक 90 लावून झोकांड्या खात वर्गात गेला. तर गुरुजी बाहेर गावचे असतंय न हे गावचं. काय गुरुजी उभेच झाले काय? अरे हे बाकड्यावर बसवले हे जनावर आहे, तू एकटा माणूस आहे का? सर्वांना बाकड्यावर बसवाने तर सर्वांना खुर्च्या द्या असा भेदभाव का केला गुरुजी? लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला भेदभाव नाही रे, ही शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. तसं ह्या परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. कोणी शंकराची भक्ती करा, कोणी विष्णूची करा, कोणी गणपतीची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा. ह्या व्यवस्था आहे, भेद नाही. ज्याला ज्या दैवतावर प्रेम आहे, ज्या दैवतावर श्रद्धा आहे, त्या त्या दैवताची उपासना करण्यासाठी उपासकाला स्वातंत्र्य आहे. फरक एवढाच आहे, त्याला नावं वेगवेगळे येतात. सूर्याचा भक्त, विष्णूचा भक्त, शंकराचा भक्त, गणपतीचा भक्त, शक्तीचा भक्त, नावं बदलली. त्याला शाक्त म्हणतात, शक्तीच्या भक्ताला गाणपत्य म्हणतात, गणपतीच्या भक्ताला शैव म्हणतात, शंकराच्या भक्ताला वैष्णव. हे सगळे माझ्यापेक्षा जास्त पाठ आहे तुम्हाला. गंगेला घाट असलेच पाहिजे बैराम बाबा. नाही जर घाट एकच असेल तर अख्खा कुंभमेळा चिरडून मरल आंघोळ करताना. मग व्यवस्था, काही या घाटावर आंघोळ्या करा, काही त्या घाटावर करा, काही त्या घाटावर, वाटल त्या घाटावर आंघोळी करा. पण तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा, घाटा घाटावून भांडणं करू नका. आंघोळी गंगेत झाली, इकडे पहा. गंगा धर्म आहे आणि घाट हे पंथ आहे. विठ्ठल आणि पंथ वेगवेगळे असलेच पाहिजे. पंथ वेगवेगळे पाहिजेच. जर एखाद्या वर्षी सगळ्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी ठरवलं यंदा फक्त माऊलीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरला जायचं, काय होईल? ज्ञानबा तुकाराम पाऊल टाकायला जागा राहणार नाही आळंदी पंढरपूर. मग व्यवस्था, काहींनी देहूवरून तुकोबाराय सोबत गेलं पाहिजे, काहींनी आळंदीवरून माऊली सोबत गेलं पाहिजे, काहींनी त्र्यंबकेश्वरवरून निवृत्तीनाथासोबत गेलं पाहिजे, काहींनी सेगावरून गजानन महाराज सोबत गेलं पाहिजे, काहींनी यदलाबादवरून मुक्ताई सोबत गेलं पाहिजे. हे वेगवेगळ्या पंथानं गेलंच पाहिजे. याचं नाव व्यवस्था आहे, हा भेदभाव नाही. समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. आपण सगळे एका ईश्वराची लेकरं आहे, पण समानता असली तरी व्यवस्था वेगळी आहे. मी तुम्हाला पटवून देतो. सोनाराकडे जा तुम्ही, त्याला लॉकेट दाखवा, सोन्याचं नाही तर पैजण दाखवा. ते लॉकेटही म्हणत नाही, पैजणही म्हणत नाही. पाहू द्या सोनं, पाहू द्या. त्याला दिवसभर सोनं दिसतं, त्याची दृष्टी आहे ती. त्याला दागिने नाही दिसत, सोनं दिसतं. जसं कास्तकाराला बाजरी पेरल्यापासून भाकरी खाईपर्यंत बाजरी दिसते. काय पेरली? बाजरी. उगवून आली बाजरी, रान हिरवं झालं बाजरी, गुडघाभर बाजरी, कंबरभर बाजरी, पोटऱ्यात आली बाजरी, कणसात आली बाजरी, भरली बाजरी, कापली बाजरी, मळली बाजरी, दळली तरी बाजरी, खाऊन आलं तरी बाजरी. ही कास्तकाराची दृष्टी आहे. तिथं एक सुशिक्षित बेकार आला मुंबईहून, आणि ते गुडघा गुडघा बाजरीचं रान हिरवं बघितलं. त्याने विचारलं, हे काय आहे हो पाटील? बाजरी आहे साहेब. बाजरी अशी असते का? आम्हाला काय मूर्ख समजता का मुंबईच्या लोकांना तुम्ही? आम्ही भाकरी खाल्ल्या राव बाजरीच्या. अशीच असते साहेब बाजरी. तुला फक्त दळल्यावर बाजरी दिसते, आम्हाला पेरल्यापासून दिसते. ही कास्तकाराची दृष्टी आहे. हे नसेल पटत तर ते काळ्या पिवळ्या जीपवाले शिटा वाहणारे 70 ते 72 हजाराची त्याची गाडी असते.
घराच्या पुढे उताराला ओटी लावून उभी करतं. सकाळी सगळ्या गल्लीतले लेकर चॉकलेट देऊन गोळ्या करायचे आणि ढकला लावायचे. ढकला गाडी. आणि एकदा ढकलली मग दिवसभर जालना जालना जालना, राजूर राजूर राजूर. गाडी फक्त 72,000ची. तुम्ही तुमच्या घरचा गडगंज श्रीमंत असा आणि तुम्ही रस्त्याच्या काठाला उभं राहा, त्याची ओळख नसू द्या तरी तुमच्या जवळ गाडी उभी करतं. तुमच्याकडे पाहतही नाही ते 72,000 वालं. मागच्या हेल्परला म्हणतं एवढं घेरे लटकून 25 रुपयाचं जालना. तुमची किंमत फक्त 25 रुपये. त्याची गाडी 72,000ची, तुमची किंमत 25 रुपये. कारण त्याला तुम्ही तुमच्या घरचा सेट असला तरी फक्त सीट दिसतं, हे लक्षात ठेवा. हे काळ्या पिवळ्या जिवाल्याची दृष्टी, त्याला सेट नाही दिसत, सीट. तसं कास्तकराला बाजरी दिसत नाही पेरल्यापासून दळून आणेपर्यंत, त्याची दृष्टी आहे. तसं सोनाराला दिवसभर सोनं दिसतं, दागिने दिसत नाही. 10 तोळ्याचं लॉकेट आहे बैराम भाऊ आणि 10 तोळ्याचं पैजण आहे. किंमत त्याची 5 लाख आहे, याची किंमत 5 लाख आहे. पैजणही 5 लाखाचं, लॉकेटही 5 लाखाचं. इथे समान आहे. पण घरी आणल्यावर पैजण पायातच, लॉकेट गळ्यातच. हा भेद नाही, याचं नाव व्यवस्था आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं विष्णू शंकर गणपती सूर्य शक्ती हा भेद नाही, परमार्थ करण्यासाठीच्या व्यवस्था आहे. तुम्हाला वाटेल त्या देवाची उपासना तुम्ही करू शकता. आकाशात पतितं तोयम सागरं प्रति गच्छति सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति. आकाशातून मेघाच्या द्वारा पडलेलं पाणी तळ्यात, नळात, वड्यात, नदीत कुठेही पडू द्या, पण जात समुद्राला. तसं कोण्याही देवाला नमस्कार करा, पोचतो केशवाला. सर्वदेव नमस्कार केशवं प्रति गच्छति. हे स्वातंत्र्य आहे. कोणत्याही देवाची भक्ती करा. त्याला वाटलं 5 दैवत आहे, त्या दैवताच्या भक्ताला विचारावं म्हणजे त्याचं महात्म्य आपल्याला कळेल, म्हणून हे गणपतीच्या उपासकाकडे आलं. अहो आम्हाला परमार्थ करायचा आहे, दैवत 5 आहे. नेमकी कोण्या देवाची भक्ती करावी? असू द्या करून. कोण्या देवाची भक्ती करावी? गणपतीचे भक्त म्हणाले, बाबा आमचा देव त्या खात्यावर आहे जे जगाला पाहिजे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची आहे ना. सुख प्राप्त करून देणे आणि दुःखाचं हरण करणे हे ज्याचं ब्रीद आहे. तरी पण आम्ही समजतो तेवढी आरती सोपी नाही. हिवाळे अरे इकडे काय नाही, पण मुंबई सारख्या ठिकाणी खंडणी चालू आहे गणपती उत्सवाची. खंडणी, वर्गणी नाही. 25 पोरं येतात बरमुडा घालून. वर्गणी, ते घाबरून जातं घरमालक. किती आहे भाऊ? 5,000. एवढं कसं काय? महाग आहे कसं काय म्हणजे? रत्याला बरमुड्याशी गाठ आहे, 12 महिने राहावं लागतं. ठीक आहे देतो भाऊ, पण तुमचं मंडळ 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले का? आरती म्हणून दाखवा. मंडळ एकमेकाकडे पाहतं 10 वर्ष वालं. मग एखादं म्हणतं हा ठीक आहे द्या मग वर्गणी. थांबा, आता आरतीचा अर्थ सांगा. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा. हे ठीक आहे, पण वार्ता विघ्नाची. आता काय डोकं चालवता? सुख करता, सुख प्राप्त करून देणारा, दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा, आणि वार्ता विघ्नाची म्हणजे तुमच्या विघ्नाची वार्ता रोज रोज तुमच्या घरी आणून देणारा. बसवल का पुढच्या वर्षी गणपतीला कोणी? अरे म्हणून मराठी इंग्रजीपेक्षा कठीण आहे. खालचा नुरवी वर जोडला तर अर्थ लागतो. म्हणताना सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयाची. तर जमता येते. हा नुरवी वर लावा की लागला अर्थ. सुख करता, सुख प्राप्त करून देणारा. दुःख हरता, दुःखाचं हरण करणारा. आणि वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाची वार्ता अजिबात न उरू देणारा. त्याला म्हणतात विघ्नहर्ता गणेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुते देव सर्व कार्येषु सर्वदा. मग आमचा देव सुख प्राप्त करून देणे, दुःखाचं हरण करणे हे ब्रीद ज्याच्याकडे आहे तो आमचा गणपती आहे. त्याला वाटलं पहिला देव बरा वाटतो, पण म्हणलं अजून 4 दुकानं फिरून येऊ, नंतर ठरवू काय करायचं ते. सूर्याच्या भक्ताकडे गेला. अहो आम्हाला भक्ती करायची आहे, परमार्थ करायचा आहे, कोण्या देवाची भक्ती करावी? सूर्याचे भक्त म्हणाले, आमचा सूर्य नसता तर तू जगला नसता. म्हणजे सूर्याच्या उष्णतेनं पाण्याची वाफ होते, त्याचं मेघात रूपांतर, मग पाऊस पडतो, त्याच्यापासून अन्नाची निर्मिती, त्याच्यावर तू जगतो. यज्ञात भवती पर्जन्यो, पर्जन्यात अन्न संभवा. म्हणलं हे बरंच आहे बाबा, पण आता 9:15 झाले, अजून 2-3 दुकान आहे.
मग शक्तीच्या भक्ताकडे आला. अहो, आम्हाला परमार्थ करायचा आहे, पण कोण्या देवाची उपासना करावी? शक्तीचे भक्त म्हणाले, बाबा आमच्या देवीची उपासना फार सोपी आहे, फळ खूप मोठं आहे. शुक्रवारी फुटाणे खाल्ले तरी चालतात. असं सोपं पाहिजे. म्हणले आता दोनच दुकान आहे, म्हणून भगवान विष्णूच्या भक्ताकडे गेला. आम्हाला परमार्थ करायचा आहे, कोण्या देवाची भक्ती करावी? भगवान विष्णूचे भक्त म्हणाले, अरे आमचा भगवान लक्ष्मीचा पती आहे. सगळे जग सध्या लक्ष्मीच्या मागे लागलं. तिचे कलर बदलले, आता लाल झाली, निळी झाली. लक्ष्मीनं साडी बदलली. ही मराठी कळली तुम्हाला? सगळे जग लक्ष्मीच्या मागे लागलं, पण ती लक्ष्मी पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. तूच विचार कर, सगळे जग लक्ष्मीच्या मागे पळतं आणि लक्ष्मी त्याच्या चरणाची सेवा करते. तो आमचा भगवान विष्णू. झालं आता जवळजवळ पटलं जाता, पण एकच दुकान आहे महादेवरावचं, हे शेवटी ठेवलं. मग शंकराच्या भक्ताकडे आले. अहो, आम्हाला परमार्थ करायचा आहे, पण भक्ती कोणाच्या देवाची करावी? गणपतीच्या भक्ताला विचारलं, विष्णूच्या भक्ताला विचारलं, त्या सूर्याच्या भक्ताला विचारलं, शक्तीच्या भक्ताला विचारलं. त्यांनी आपल्या आपल्या दैवताचं महत्व सांगितलं, पण शेवटी तुमच्याकडे आलो, भक्ती कोणाची करावी? महादेवाचे भक्त म्हणाले, आम्ही कोणाची निंदा करीत नाही, पण वस्तुस्थिती सांगतो. अरे तो भगवान विष्णू श्रीमंत आहे, लक्ष्मीचा पती आहे, पण त्यांच्या भक्ताला विचारा काय हाल आहे. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, आम्ही तू श्रीमंत आहे, लक्ष्मीचा पती आहे, समुद्राचा जावाई आहे. हे संबंध लावा घरी गेल्यावर. विष्णू कोण आहे? समुद्राचा जावाई. समुद्र कोण आहे? रत्नाकर. रत्नाकर नाव समुद्राचं आहे, कारण 14 रत्न जगाला दिली तो समुद्र. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजात, कसुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरेश, ब्रह्मादि, देवांगण, आश्रम, सप्तमुखे, विषम, हरिण, शंकर, वृतम, चामुदे, रत्नाहणी, चतुर्दशम. असाच रत्नाकर त्याला म्हणतात. त्याचा हा जावाई आहे, साक्षात लक्ष्मीचा पती आहे, तो श्रीमंत आहे, पण त्याचे भक्त आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखी ती. दद्वयम नास्ति दंतानाम, बद्वयम भूरी भोजनम, उद्वयम वृत्तिरस्माकम, फद्वयम गृहकर्मणी. ही त्यांच्या घरची संपत्ती बरं का विठ्ठलराव. दद्वयम नास्ति दंतानाम, द्वयम द दंतानाम न असती, म्हणजे 2 द दाताला लागत नाही सोमनाथ. 2 द, दही आणि दूध. हे नीट आहे का? थोडंसं लक्ष देऊ नाही का, मग कीर्तन कळेल तुम्हाला. द द्वयम नास्ति दंतानाम, हे 2 द दाताला लागत नाही. मग खातं काय? भद्वयम भूरी भोजनम, 2 भ भाजीन भाकरी. हे लक्षात आलं? 12 खडी जमला आता. 2 द म्हणजे दहीन दूध दाताला लागत नाही, भाजीन भाकरी जन्मभर. भद्वयम भूरी भोजनम. व्यवसाय काय? उद्वयम वृत्तिरस्माकम. 2 ऊ हा व्यवसाय. 2 ऊ म्हणजे डोक्यातल्या उवा नाही, उष्ण उदार. ह्या 2 ऊ, उष्ण उदार, उष्ण उदार, हे विष्णूच्या भक्ताचं चालू आहे. अर्ध 2 लागत नाही दाताला, खातात 2 भ भाजीन भाकरीन. 2 ऊ त्यांचा व्यवसाय, उष्ण उदार. आणि घरातली संपत्ती फद्वयम गृहकर्मणी. 2 फ त्यांच्या घरात. 2 फ म्हणजे फुटकी भांडीन, फाटकी कपडी. हे घर. म्हणून आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. आणि विष्णू स्वतः श्रीमंत आहे. शंकराचे भक्त सांगत होते, बरोबर करतो सगळी वेळ, अजिबात काळजी. वेळ जमत नाही दम. ते घाबरून गेला मला. 8:32 झाल्याबरोबर मी इथे आलो जाग्यावर. ते नाही, तो लाड नाही. अरे चहा पुन्हा मिळेल, भेटीगाठी पुन्हा होईल, जेवण पुन्हा मिळतील, आजची गेलेली वेळ आणून दाखवा पुन्हा. आणि जन्मभर सांभाळतो मी. तो लाड नाही करत. उशीर झाला तर जेवलो नसतो, पण इथे आलो असतो 8:30ला. म्हणून 3दा दिवसभरात विचारलं, किती वाजता कीर्तन? 8:30. म्हटलं 8:30 म्हणजे 8:30. 8:45 8:30 वाजतात.
बरोबर हा? म्हणजे पुढचं कळलं तुम्हाला. 10:30 तुम्हाला मोकळे करतो हं? विठ्ठल. स्वतः भगवान विष्णू श्रीमंत आहे बाबा, पण त्यांच्या भक्ताचे काय हाल आहे. सदैव सुडके जवळ येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्री घर राखिती. बरं ते जाऊ द्या, तुमचं कसं काय. आमचा शंकरजी श्रीमंत असला तरी उपभोग नाही घेत, सर्व संपत्तीचा त्याग करतो. स्मशानासी वस्ती रुद्र. नारायणराव बाकीची बसा ना, बाकीची बसा. तुम्ही थांबा इकडे या. बाकीचे इकडे, तुम्ही इकडे या. तिकडे बॉक्स ठेवलेले आहे, जाऊ नका, रिकामी जागा समजून. तुम्हाला माझ्याशिवाय कोण बोलतं एवढ्या रागात. इकडे या. जय श्रीराम. बैठ जाओ. थोडं बाजूला हो, बॉक्स मोकळा करा, आवाज थांबतो आमचा. साधू इकडे या. साधू किती वेळ थांबणार आहे. पूर्ण 10:30. तेच म्हणतो, नाही तर मग ते कोणाला शब्द दिलेला असतो हा ना, मग ते वाट पाहतात. आमच्यावर प्रेम आहे त्यांचं, पण शेवटी व्याप आहे ना त्यांच्या मागे. कोणाला शब्द दिला, काय साहेब आम्ही वाट बघितली, तुम्ही इतक्या वाजता येतो म्हणे, आलेच नाही. म्हणून तिकडे जर 10चा शब्द दिला असेल तर तुम्हाला स्वातंत्र्य देतो आम्ही 10ला. हा, त्याच्यानंतर अर्धा तास कीर्तन चालेल. तुम्ही ऐकलं, पाठ झालं, तुम्हाला काय ऐकायची गरज नाही. पुन्हा त्यांच्याकडे कीर्तन आहे, वाढदिवसाचं आहे काय मला माहित नाही, पण घेतली तारीख. तुमचा वाढदिवस असेल ती तारीख. शंकराचे भक्त, अरे आमचा भगवान श्रीमंत आहे पण उपभोग घेत नाही. राहतो कुठे महादेव. स्मशानासी वस्ती रुद्र करी, त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती. स्मशानासी वस्ती रुद्र करी. वास्तवे स्मशानात आहे. महादेव कुठे राहतो कुचे साहेब, जिथे माणसं विनाकारण गर्दी करत नाही. ही मराठी कळते, तिथे महादेव राह. म्हणून तुम्ही 10 कोटीचं मंदिर बांधा शंकराचं, तरी मूर्ती नाही बसवता येत तुम्हाला, फक्त लिंग प्रतिमा. मूर्ती स्मशानात असते. स्मशानासी वस्ती रुद्र करी. स्मशानात वास्तव्य आहे. का सगळे सोडून देतात का नाही कुचे साहेब. धना आणि भूमो पश्वश्य गोष्टे भार्या ग्रहद्वार जन स्मशाने देहश्चितायाम. पैसा जमिनीत राहतो शेवटच्या दिवशी. गायी गोठ्यात बांधून राहतात. मालक मेल्यावर एकही गाय दाव तोडून प्रेत यात्रेत येत नाही. हे चांगलं आहे का. एकानं घोडी आणली, चांगली घोडी होती. पाटलाचं घोडीवर खूप प्रेम. इतकं प्रेम कुचे साहेब. एक दिवस घोडी आजारी पडली. पाटलाचा चेहरा उतरला. येणारे जाणारे, तोंड कसं उतरलं पाटील. घोडी बिमार आहे, कालपासून चारा खात नाही. 2 दिवसांनी पाटलाचा चेहरा फ्रेश दिसला. मग जाणारे येणारे, घोडीला बरं आहे वाटतं. कशावरून. त्या तोंडावरून. हो बरं आहे, सकाळपासून चारा खाती घोडी. घोडी आजारी पडली कुचे साहेब तर पाटलाचा चेहरा उतरतो. घोडी दुरुस्त झाली तर पाटलाचा चेहरा फ्रेश होतो. माझा आता प्रश्न आहे, पाटील आजारी पडला, इमानदारीनं बोलायचं, घोडीचं तोंड उतरल का. नुसता आजारी नाही पडला आमदार साहेब, मेला पाटील. 5 वाजता प्रेत यात्रा उरकली तरी संध्याकाळी घोडीनं दाबून 2 किलो हरभरे खाल्ले. तिला काय शिकली. हे धना आणि भूमा. पैसा जमिनीत, गायी गोठ्यात, पत्नी दारात, मित्र स्मशानापर्यंत. तिथून सगळे वापस जात. जवरी बसती मचन खोई, सांगती वैराग्य नवाई. घरी आल्या पायशून्य झाला परमार्थ. एकदा अग्नी प्रज्वलित झाला म्हणजे तृण प्राय केस जळती. अस्ति काष्टासारख्या भाजती. कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती, लोक जातील घरात. चितेमध्ये मस्तक फुटलं प्रेताचं की माणसं उठली. मग पुढे कोण. पुढे महादेवजी. मग त्या पेटणाऱ्या प्रेताला म्हणतात, झालं तुझ्या मनासारखं. बैलासारखा राब झाले का आयुष्यभर. गेले सोडून सगळे. काळजी करू नका, काळजी करू नको भाऊ. सब छोड़ के जाता है तब मैं रहता हूं. म्हणून स्मशानात, स्मशानासी वस्ती रुद्र करी. आमचा भगवान श्रीमंत आहे महादेव, पण उपभोग घेत नाही. स्मशानात राहतो तो. स्मशानात राहतो
पण भक्ताला श्रीमंत करतो. एक नंबरचा भक्त रावण. लंके माझी घरे किती ऐका, माझी घरे लंके माझी घरे किती. शंकराचा रावण आहे. बाकीच्यांना किती बाता मारू द्या. 6 ते 7 घंटे महादेवाची पूजा रावण करत असे आणि 14 माणसं पूजेची तयारी करून द्यायला होते. ते बेलाची पानं मोजणारं, कमळ मोजणारं, भस्म आणून देणारं, सारवणारं, गंगाजल आणणारं, असे 14 लोक. रावण पहाटे 3ला पूजेला बसला तर सकाळी 9 पर्यंत 1000 कमळ वाहण्याचा नियम होता. एक दिवस कुचे साहेब एक कमळ कमी पडलं. 999 वाहून झाली. उठावं तर भक्तीत अंतर पडतं, न उठावं कमळ कमी पडतं. रावण उठला नाही, भक्ती पूर्ण केली. एक मुंडकं कापलं, पिंडीवर वाहलं. शीश को काट कर अपने किया जब होम रावण ने दिया सब राज दुनिया का दिलावर हो तो ऐसा हो. महादेव भोले भंडारी. आता याच्यावर कीर्तन होईल. सगळे अभंग सोडवतो, काळजी करू नका. मी विनाकारण बाजूला जात नाही, मुद्द्याला धरून चालू आहे. विठ्ठल एक कमळ कमी पडलं बैरामजी, मुंडकं तोडून वाहलं. आम्ही तर आंघोळ झाल्यावर अभंग म्हणत म्हणत बाथरूम मधून देवघरात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या शब्द आला की विचारतं ठेवला का. तुळशी हार गळ्या काशे पितांबर आवडीनंतर याची ध्यान पुन्हा ध्यानात येतं झाला का. मकर कुंडले तळपती श्रवणी कंटिकोतुणी विराजित आणला का. आणि पुढे आणला म्हणजे तू गावने माझे ह्याची सर्व सुख एका कपातूर तो काकडा हरिपाट का मुंडकं कापून. एक नंबरचा भक्त महादेवाचा. धन्य भाग्य रावणाचे, धन्य दास झाले शंकराचे. संपत्ती तुम्ही हिशोब करा. कुचे साहेब 5 लाख दगडाची, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची. दगडाची 5 लाख, विटाची 7 लाख, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी सोन्याची घरं. साहेब चकित झाले. खरं सांगतो 10 ग्रामला 50,000 रुपये भाव आहे. कितीला? 10 ग्रामला 50,000. सर्वांना आव्हान आहे माझं, 7 कोटी सोन्याच्या घराचा गुणाकार करा, जालन्या जिल्ह्याचे मेंदू बंद पडल. ही संपत्ती म्हणजे अरे आमचा शंकर श्रीमंत असून उपभोग घेत नाही, स्मशानात राहतो आणि आपल्या भक्तांना श्रीमंत करतो. हा म्हणला हे दुकान जरा बरं वाटलं बा पहिल्या. आणि एक विशेष आहे काय, तो भक्त कोणत्या हेतून भक्ती करतो याचा सुद्धा महादेव विचार करत नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे आमच्या देवाचं वैशिष्ट्य आहे. ऐका, नवल याची ठेव. मी आता अभंगात प्रवेश केला, कळलं तर असं दंडक थोडाच आहे की. पहिल्या चरणात तुकाराम महाराज काय सांगतात, अरे ज्याचं त्याचं स्वातंत्र्य आहे, कोणत्या चरणात प्रवेश करावा. जॅकेटवाल्या हे वक्त्याला स्वातंत्र्य आहे, फक्त बंधन आहे अभंगावर बोलावं. नाही तर फक्त चाली करता अभंग घ्यायचा आणि बाकीचं बसायचं ठोकत. बस आता ठोक्यात चालू आहे गुचे साहेब. प्रमाण ज्ञानोबा राहायचं असते. काय तुकाराम महाराज गोड सांगतात म्हणते ते. लोकही टाळ्या वाजवतात, त्याच्याही तारखा मिळत नाही. तुकड्यावरच्या पंगती समजते का. काही थोडं आमचं कॅसेट पाठ करायचं, काही त्यांचं करायचं, मग कंबर बांधायची. ही गावातले तुकडे गोळा करायचे आणि हायवेला पंगत घालायची. दुसरं काय पाठांतर नाही, काय नाही. बस आता कसं होईल पुढे कोणाच माहित. आपलं काय. ऐका, नवल याची ठेव. याची म्हणजे ज्याच्या दरबारात आपली सेवा आहे. ऐका, नवल याची ठेव. नेने काही भक्तिभाव म्हणजे अरे त्याचा हेतूही ओळखत नाही आमचा महादेव. प्रसन्न होतो. ते महादेवाला भस्म खूप आवडते कुचे साहेब. आणि ते भस्म मिळत नव्हतं. ताजं भस्म पाहिजे होतं महादेवाला, ताजं भस्म. मग भस्मासूर महादेवाकडे गेला. त्याच्याकडे काम होतं भस्म आणून द्यायचं. भस्मासूर म्हणला 2 वर्षापूर्वी खूप भस्म मिळत होतं कोणत्याही स्मशानात. हे कीर्तन कळतं तुम्हाला. कुचे साहेब, कोरोनाचा काळ. अरे काय काळ भोगला आपण सर्वांनी. अंगावर शहारे येईल.
मुलगा दवाखान्यात जाऊन डॉक्टर जवळ रडायचा. एकुलता एक. साहेब तुमचा नियम आहे डेड बॉडी द्यायची नाही. देऊ नका साहेब, नका देऊ. पण मी का आलो? मी एकुलता एक आहे, माझा जन्मदाता बाप आहे, त्याची इस्टेट खातो साहेब. त्यानं जन्म दिलाय मला. पुन्हा एकदा पायावर डोकं ठेवतो साहेब, माझ्या बापाचं एकदा तोंड दाखवा साहेब. तरी दाखवत नव्हते. कुचे साहेब तुम्ही खूप धावले 2 वर्ष त्यामध्ये, आम्हाला चांगलं माहिती आहे. काही काही घराला कायमचे कुलप लागले. 7 डेड बॉड्या एका चितेवर पेटवल्या. असा अंगावर शहारे येईल असा काळ आपण भोगला. मी का सांगतो हे? कुचे साहेब पुन्हा आपल्या भेटी झाल्या, ही महादेवाची केवढी कृपा आहे लक्षात घ्या. मग काहीच घेऊन जायचं नाही ना शेवटी. एकमेकावर जीवापाड प्रेम करा, काही सोबत येत नाही. ते गंमत सांगत होतो मी. 2 वर्ष कुठेही भस्म मिळायचं महादेवजी. आता खूप फिरावं लागतं, चुकून एखाद्या ठिकाणी भेटतंय. मग काय म्हणणं काय तुझं? काही नाही, भस्म उपलब्ध व्हावं याकरता मला आशीर्वाद द्या. ज्याच्या डोक्यावर हात ठेवल मी तो भस्म होईल. तुमच्या पूजेला ताज भस्म. पुढचा विचारच केला नाही. तथास्तु. नेने काही भक्तिभाव. शेवटी हे सुटलं ना हात ठेवत. बैरामबुवाच्या डोक्यावर, मृदंगाचार्याच्या डोक्यावर. पटापटा माणसं मरू लागली. असं करता करता भस्मासुराचं लक्ष गेलं पार्वतीकडे. म्हणला महादेवाच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे हे भस्म होईल, म्हणून भस्मासूर म्हणतात त्याला. जिथून मोठा झाला त्याच्यावरच उलटला तो भस्मासूर. आणि पार्वती आपल्याला मिळाल. लागलं महादेवाच्या मागं. मग महादेवानं विष्णूचा धावा केला. विष्णूनं मोहिनीचं रूप धारण केलं. तिनं सांगितलं मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार आहे भस्मासुरा, पण मी जशी नाचती तसं नासा. तयार झाला. असं करता करता मोहिनीनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. भस्मासुरानंही त्यानं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासूर भस्म झाला. पुढचं जाऊ द्या, पण पुढे परिणाम काय होईल याचाही विचार न करता तो प्रसन्न होतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. ऐका, नवल याची ठेव नेणे काही भक्तिभाव. आणि तुला खोटं वाटत असेल तर यानं कसं कसं केलं. कसं कसं केलं. आता अभंग सुरू झाला. देवे केले कैसे कैसे, ऐका नवल याची ठेव नेणे काही भक्तिभाव. किंवा नेणताई भक्तिभाव. तुला खोटं वाटत असेल मग देवे केले कैसे कैसे. उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार. अनायासे. अनायासे म्हणजे माझ्या लक्षात आलं साहेब, ते 16 तारीख आहे मार्चची, वाढदिवस. बरोबर आहे का? 5 मार्च नाही भेटत. मी अहो 1 महिना चालतात वाढदिवस. आता तुम्हाला सांगू का, माझ्या भाषेत सलूनवाला ठेवल त्या मिशा
आणि ब्राह्मण सांगतील ते अमावस्या. तस मी सांगेल ज्या दिवशी तो वाढदिवस. विठ्ठल ते काही काळजी नाही. देवे केले साहेबांनी रामायण पहिला. रोज मंडप वाढवायचा आणि लोकांनी संपवायचा. रोज मंडप 7 दिवस स्पर्धा होत्या. पाहिजे का? ठीक आहे, ते मी सांगेल तीच घ्यावं लागेल डिसेंबर मधली. बरं बरं, मी आता अशोकरावला उद्या फोन करून सांगतो की साहेबाची माझी स्वतः भेट झाली. ते म्हणले तुम्हाला वाटेल ते डिसेंबरची रामायणाची तारीख द्या. देऊन टाकली. महागावचे सर्वे आणा. हे आपल्यालाच कळतं दोघाला. विठ्ठल मुंडली ऐका ना मला याचे ठेवणे नाही काही भक्तिभाव. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. अनायासे उद्धार. अनायासे म्हणजे ते सुवरचषा नामे स्वर्गीची देवांगणा. ब्रह्मशापे जाना घारी झाली. तिथं करमणुकीसाठी त्या असतात देवांगणा वर. तिथेही पखवाद असतो, विना असतो, तबलान पेटी नसते. हे पुराण काळातलं वाद्य आहे. मग नाजूक लोक निघली. मग एवढा पखवाद वाजवणं जड गेलं म्हणून त्यांनी मधून कापला त्याला. तिकडचा डग्गा केला आणि इकडची चट्टी केली. एका जवळ एक एवढं वागवणं शक्य नाही. आधे से काटा तब बोला करके नाम तबला. से काटा आता हे मृदंग. हा साहेब खरं आहे ते मृदंग. तेव्हा पुराण काळामध्ये बाजई ताल पखावज वीणा. दोनच शब्द आहे, वीणा आणि पखवाद. बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंबादिक सुर नारी नबीना सकल गसम सर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविधी प्रेडैका पतंगा. हे तिथलं सांगतो. ते नाचकाम चालू होतं तिथं. हे देवता बसलेले होते करमणुकीसाठी, त्यांचं नाचकाम चालतंय ते. बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभादिक सुर नारी नबीना सकल असमसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. असं करता करता जी सुवरचषा नावाची नृत्यांगणा होती तिचा ताल चुकला साहेब. ताल चुकला म्हणून बाजूला केलं. आणि ते सगळे करमणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतर तिची तपासणी केली. तपासणी केल्यावर कळलं की ती 90 घेऊन आली. हे बिमारी वरे. हा ना, पिऊन आल्याचं लक्षात आल्यानं ताल चुकला आणि म्हणून शाप दिला घार होशील. ब्रह्मशापे जाना घाव. हे नामदेवाची प्रमाण आहे. मला माहित आहे तुम्हाला नाही पाठ, पण वक्त्याला पाठ पाहिजे. कोणतेही सांगण्यासाठी संताचा पुरावा दिला पाहिजे तर लोकांना पटतं. काही ठोकून नाही चालत. सुवरचषा नामे स्वर्गीची देवांगणा ब्रह्मशापे जाना घारी झाली. घार होशील. घाबरली ती, पाया पडली, रडू लागली. उशाप द्या महाराज, जा तोपर्यंत फिरत राहशील. माय कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील. अंजना मायच्या हातावर नेऊन टाकशील. तिच्या पोटी साक्षात भगवान शंकर हनुमंताच्या रूपात जन्माला येतील. तेव्हा तू शापातून मुक्त होशील. तोपर्यंत ती फिरत होती. ब्रह्मशापे जाणा घारी झाली. आता रामायण तर सगळे माहित आहे तुम्हाला. शेवटून प्रसाद दिला कैकईला म्हणून कैकई रुसली आणि ती फिरतच होती. उचलला पिंड. वा, जॅकेट वाले पुढचं पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेवेला. पडता निर्धारी भक्षेला. बस बस, जास्त फजिती नाही करत तुमच्या. ऋषमुख पर्वती अंजना तप करी
पडता निर्धारी भक्षियेला, पिंडघारीने झडपला अंजनीने तो. मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र साक्षात भगवान शंकर हनुमान रूपात तिच्या पोटी जन्माला आले. तेव्हा त्या घारीचा उद्धार केला. चरण 4 अनायासे उद्धार. आता यादी सुरू झाली. कोणाचा? पंखाच्या फडत घारी उद्धरुणी नेली घारी, ऐका नवलयाची ठेव नेणे काही भक्तिभाव. एका घारीचा उद्धार केला. एक चोरट होतं साहेब, बुटकं होतं, उंचीला कमी होतं, 4.5 फुटाची उंची होती त्याची. तुम्ही जॅकेट कडे पाहू नका. कीर्तनातले दृष्टांत म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान असतं. इथे कोणाच्या मापाचे कपडे शिवल्या जात नाही. कपडे आधी शिवलेले असतात. ग्राहकाने यायचं, घालून बघायचं, फिट बसला की पैसे देऊन निघून जायचं. तसं कोणाला सदरा बसेल त्याला मी तरी काय करू. हे तयार कपड्याचं दुकान बुटकं होतं. ते जंगलात गेलं. चोरी दिवसभर सापडली नाही. जुनाट मंदिर होतं महादेवाचं, जुनाट. तिथे पुजारी वगैरे कोण नव्हता. पाऊस पडत होता. रात्र काढायची म्हणून चोरट गेला आत आश्रयासाठी. आता चोराची दृष्टी चोरीवरच असते. कुठेही जाऊ द्या, देवळात जाऊ द्या, नाही तर कुठेही जाऊ द्या. ते दृष्टीचा फरक आहे तो. हाडाचा व्यापारी जर हिमालयाची यात्रा करत असेल तर तिथेही त्याला व्यापार दिसतो. एकमेकाला म्हणतो, ह्या कितना बर्फ है रे, कुल्फी का कारखाना बहुत अच्छा चलेगा. त्याला देव दिसत नाही. कुल्फीचा कारखाना हिमालयात. मी सांगतो ते. हे गेलं चोर. कुठे काय मिळतंय का म्हणून गाभाऱ्यात गेलं. दर्शनाला नाही गेलं. चोरीचं काही मिळतंय का. आणि वर बघितलं 25 किलो वजनाची पितळी घंटा. असा आनंद झाला. बापरे म्हणला, इथं तर पुजारी नाही, कोण नाही, आपलंच राज्य आहे. ही घंटा जालन्याला नेऊन विकतो, 2 महिने सुखात जाईल आपले. पण ते बुटकं होतं ना साहेब, बुटकं होतं. हात पुरे ना. टाचावर करू लागलं तरी हात पुरे ना. म्हणला पुजारी तर नाही, पिंडीवर उभं राहिलं. कशासाठी? घंटा काढण्यासाठी. चोर पिंडीवर दोन्ही पाय ठेवून उभं. महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. महादेव म्हणला, जन्मचा जन्म गेला, भक्त लय बघितले पण असा नाही. काय विडी ओढता ओढता जाता जाता शालूट ठोकतो. काय लांबून हर हर महादेव म्हणतात. कोणी बेलाचं पान तांब्यात पाणी, कोणी दुरून वंदन करते. फारच प्रेम उचंबवून आलं तर फार तर डोकं टेकवतं. पण हा एकच भक्त मला जन्मात भेटला म्हणला, अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. दर्शनाला नाही गेलं ते कुचे साहेब, चोरीला गेलं. आणि हात पुरत नाही म्हणून ते बुटकं पिंडीवर उभं राहिलं. महादेवाच्या आनंदाला पारावार नाही. म्हणला, बापरे, अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला. चोरे पिंडी दिला पाव आणि त्याच्या पूजने धाये देव, ऐका नवल याची ठेव. याची म्हणजे ज्याच्या दरबारात आपली सेवा आहे त्याची. ऐका नवल याची ठेव, नेणे काही भक्तिभाव. पुढचा हिशोब कळला तुम्हाला. आता कुचे साहेबांना परवानगी द्यायची आहे. 10-15 नाही, अर्धा तास थांबावं लागेल. हा, तेच म्हणतो मी. मला माहिती होतं. बरोबर. हा, ते कुठेही इकडच्या बदनापूर तालुक्यात आमचं कीर्तन असलं की कुचे साहेब आले नाही असं होत नाही. 10 मिनिट तरी. आणि तो त्यांचा व्याप मी वळकून घेतो. पण आज खुश झाले ते थांबतोच म्हणतात. मग आम्हाला आनंदच आहे, थांबाच. नाही तुम्हाला तरी कुठं चांगलं ऐकायला मिळतं हे क्षेत्र आहे. शपथ, खोटं नाही सांगत मी. तुम्ही तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगले कामं करता, त्याबद्दल वाद नाही. पण विषय असा आहे, 99 लोकांची कामं करा. ते फारसं कौतुक करणार नाही. मी लिहून देतो, सांगतोय ते. फारसं कौतुक करणार नाही. एकाचं करू नका. ते सारखे निंदा करतं तालुकावर. नाव नका काढू त्यांचं. आमचं काम नाही केलं. 99 लोक कौतुक नाही करत, एक नाव ठेवतं. हे एवढंच एक क्षेत्र आहे. तुम्हाला चांगलं ऐकायला मिळतं. बसल्याबद्दल धन्यवाद. सर्वांनी ते टाळ्या वाजवल्या. खरं आहे ते. सर्वांनी हात वर करा. वा वा वा. हे एवढे फोटो घे भाऊ. हे इकडून घे ना. कुचे साहेबाचा निघणार नाही ना. देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे. कोणाकोणाचा उद्धार. पाकाच्या फडतकारी उद्धरून नेली घारी.
एका घारीचा उद्धार. चोरे पिंडी दिला पाव त्याच्या पूजने धाय देव. चोराचा उद्धार, घारीचा उद्धार. देवे केले कैसे कैसे अनायासे, उद्धरिले अनायासे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. एका नवलयाची ठेव, नेनताही भक्तिभाव. एक संदर्भ, बैराम भाऊ, कांचीपूर नगराचा राजा होता, त्याचं नाव सोमदत्ती. सोमदत्ती. त्या राजाला 500 राण्या होत्या. त्याच्यातल्या 2च पतिव्रता होत्या आणि 498 जार कर्म करणाऱ्या होत्या. 2 पतिव्रता. असा नियम आहे. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे. कुचे साहेब, राष्ट्रानं पाप केलं तर राजाला भोगावं लागतं. राजानं पाप केलं तर पुरोहिताला भोगावं लागतं. शिष्यानं पाप केलं गुरुला भोगावं लागतं. आणि पत्नीनं पाप केलं तर पतीला. स्त्रीचे केले घेणे पुरुषासी, पाप राजाने भोगावे. राजे याचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने. स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. स्त्रीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागतं. पतीनं पुण्य केलं तर पत्नीला अर्ध आपोआप मिळतं. काहीच करत नाही ती. कुचे साहेब, ह्या एकटा त्रास घेतो. सत्यनारायणाची कथा करायची असली म्हणजे विठ्ठलराव पत्रिका छापतो, फटफटीवर तालुका भर उन्हातानात एकटंच वाटतं. मग एक दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, बाजार करतं, रवा साखरेचं पोतं, डालड्याचा डबा, लोणकडे तूप, इड्या बाबे सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, मंडप डेकोरेशन केला महिना एकट्याचा. आणि पूजेला बसले म्हणजे दोघं नवरा बायको बसतात. ती महिनाभर घरीच होती. आणि मग ब्राह्मण पुढं म्हणतात यांना तसं तसं करावं लागतं. म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त प्राप्यर्थम शांत्यर्थम तुष्ट्यर्थम पुष्ट्यर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनी 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 जन्म जन्मांतरेषु. ब्राह्मणाचं लक्ष. ओ मावशी, काय त्याच्या काय बसल्या? मग हाताला हात लावा त्याच्या. कुचे साहेब, हिनं फक्त हात लावला अर्ध पुण्य गेलं. सत्यनारायणाचं हे एकटा आबदलं महिनाभर फटफटीवर. हात ला हा ना, हात लावल्याबरोबर अर्ध जातं. पण हा नियम कथेपुरता ठेवायचा. आम्ही कथेत सांगितलं आणि एकानं काय डोकं चालवलं. नवरा बायकोत रेल्वेत दोघात एक तिकीट काढलं. कुठेही चालतो का साहेब सत्यनारायण? अरे 3 स्टेशन प्रवास झाल्यावर 4थ्या स्टेशनला आला टीसी. काय दाखवलं, बरोबर आहे. अजून एक बायको आहे माझी. मग काय करू? 14 डब्याची रेल्वे. बऱ्याच लोकांच्या बायका नवल सांगतो तिकीट काढ. यांचं आधी ठरलं असेल विठ्ठलराव यानं तिच्याकडे पाहिल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. रेल्वेत टीसीचंही डोकं चाले ना. म्हणला 30 वर्ष सर्व्हिस करतो, पागल म्हणावं तर तिकीट बरोबर आहे, हाताला हात काय भानगड आहे? हे काय भानगड आहे? कुठं काय भानगड आहे? म्हणजे 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 काय करतो? काळ्या कोटवाल्या बायको आहे माझी ती. अरे टीसीचा कोट काळा असतो रे. आजचं अख्खं कीर्तन तुझ्याकडे फिरतं का? अरे ते आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शाना झाला का तू? तिला कसं चालतं सत्यनारायणात? अरे ते सत्यनारायण चालतं भाऊ, रेल्वेच्या कायद्यात नाही बसत. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजयाचे सर्व पुरोहिता. शिष्य केले पाप भोगावे गुरुने, स्त्रीचे केले घेणे पुरुषासी. आणि म्हणून ज्या 498 जार कर्म करणाऱ्या होत्या, राजा मेला पण त्या पापानं हरण झाला. आणि ज्या 2 पतिव्रता होत्या कुचे साहेब, त्या हरणी झाल्या. पतिव्रता झाल्या कुरंग. आता हे सगळे नामदेवाचे प्रमाण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला येत नाही, चांगलं माहिती आहे मला. मरुण्या जन्म हरणाचा पावला, पतिव्रता झाल्या कुरंगिणी. तो सोमदत्ती राजा हरिण झाला आणि त्या 2 पतिव्रता राण्या हरणी झाल्या. इथपर्यंत हे ठेवा लक्षात. आता भूतसेन नावाचा नोकर इंद्राच्या दरबारात, त्याचं नाव भूतसेन. त्याच्या हातून एक चूक झाली आणि म्हणून इंद्रानं शाप दिला, जा भिल्ल जमातीत जन्म घेशील. तोच भूतसेन भिल्ल जमातीत जन्माला आला. चंड भिल्ल नाव घेतले ठेवणी, दुष्ट भाव मणी वाढविला पारदी. मग त्याच्याजवळ काय? कासेसी वाघुरा, हाती सोळदंड, सामुग्री उदंड मिळविली. फिरतसे नाना पर्वत शिखरे, मारितसे फार जीव जंतू, मारितसे फार जीव जंतू, मारितसे फार जीव जंतू.
आता मी अपेक्षा करीत नाही, मला माहित आहे. सगळे अभंग पाठ करायचे असतात, मग कीर्तन करायचं असते. आता हे सगळे संपलं बरं का साहेब. आता नुसत्या गोष्टी पाठ करायच्या आणि ठोकून द्यायचं. चंडभिल्ल नाव घेतले ठेवणी दुष्ट भाव मणी वाढविला कासेसी वागुर हात शूळदंड सामुग्री उदंड मिळवी फिरतसे नाना पर्वत शिखरे मारतसे फार जीवजंतू. त्याचा व्यवसाय तोच, पशु पक्षी मारणे. मारतसे फार जीवजंतू. एक दिवस त्याला शिकार मिळाली नाही. शिकार एक तळ बघितलं साहेब, तिथे वाघूर लावली त्यानं काठाला. पाणी प्यायला येतील हरण, मला गुंतल्यावर त्यांना पकडता येईल. जवळजवळ तिसरा प्रहारपर्यंत उपवास शिकार न मिळाल्यामुळे. आणि ते वाघुरीत अडकलेले हरण दिसावे म्हणून तो तळ्याच्या काठानं दाट पाल्याचा वृक्ष होता, त्याच्यावर जाऊन लपला. पण त्याला पाला एवढा दाट होता ते वाघूर दिसत नव्हती. म्हणून गुंतलेले हरण दिसण्यासाठी त्यानं पाला तोडायला सुरुवात केली. जिथे तो पाला पडत होता कुचे साहेब, तिथं पूर्वीचं भूमिगत शिवलिंग होतं. त्याच्यावर मातीचा थर होता, ते कोणाला दिसत नव्हतं. नेमका तो पाला तिथं पडत होता. शिकार न मिळाल्यानं हे उद्धरिले अनायासेवर चालू आहे. शिकार न मिळाल्यानं उपवास घडला. त्या दिवशी शिवरात्र होती. योग आहे. ज्या झाडावर लपून बसला ते झाड बेलाचं होतं. आणि जिथं ते हरण दिसण्यासाठी पाला तोडू तोडू टाकत होता, पडत होतं पानं, तिथं पूर्वीचं शिवलिंग होतं. महादेवाने विचार केला, म्हणले आज शिवरात्रीचे उपवास बऱ्याच लोकांनी केले, पण दाबून खिचड्या खाल्ल्या साबुदाण्याच्या. हा एकच माझा भक्त आहे, उपवासी आहे दिवसभर. ते शिकार न मिळाल्यानं उपवासी. लाखाच्या वर नामदेवाचं प्रमाण आहे. लक्षवरी बिल्वदळ माथा वाहे आनंद न समाये महादेवा. भोळा महादेव त्याने संतोषाला. भोळा महादेव त्याने संतोषाला म्हणे करी मला कोण पूजा. अजून एक प्रमाण सांगतो तर मला. माथा पडता पाला. अजून 17 मिनिट आहे साहेब. हे तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळणार नाही. तुमच्यामुळे रंगवलं मी, नाही तर हे तर उरकून घेतलं असतं तेव्हाच. माथा पडता पाला सांबतेने संतोषाला. भोळा महादेव, आता ज्यांच्या दरबारात सेवा आहे त्यांचं महात्म्य आहे म्हणून सांगतो जरा. भोळा महादेव त्याने संतोषाला म्हणे करी मला कोण पूजा. यम धर्माला सांगितलं, तो कोण पूजा करतोय दिवसभर, हजार लाखोच्या वर पानं वाहली, मला उपवासी आहे, महाशिवरात्र आहे, त्याची काय इच्छा आहे ते पूर्ण करा. महादेवाचा आदेश यमदूताला पाठवलं. यमदूत आल्याबरोबर हे घाबरून विचारतं, आपण यक्ष राक्षस सूर नर किन्नर गंधर्व यापैकी कोण. त्यापैकी कोणी नाही. मग कोण आहात तुम्ही. यमदूत. यमदूत, आता कोरोना संपल्यावर पुन्हा कसं काय नंबर लागला का काय आमचा. नाही. मग शंकरजी प्रसन्न झाले तुझ्यावर, लाखाच्या वर बेलाची पानं वाहली तू. आणि ते म्हणतात त्याची काय इच्छा आहे ते पूर्ण करा, म्हणून तुझी इच्छा पूर्ण करायला मला पाठवलं. असं आहे का. मग माझी एकच इच्छा आहे, मृग पक्षी याचे कळावे बोलणे. पारधी म्हणतो मला हरणाची आणि पक्षाची भाषा कळावी. मृग पक्षी याचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी, एवढीच आहे माझी वासना, पूर्वण स्वस्ताना जावे तुम्ही. तथास्तु. जमला आता. यमदूत तथास्तु म्हणून गेला निघून. आता याला उत्सुकता पोहोचली शिगेला की हरण सापडतील, मला आशीर्वाद आहे, भाषा कळल, ते एकमेकाला बोलतील, मग त्यांची भाषा मला कळेल. हे खुशीत आलं वर झाडावर लपलेलं. तो राजा पूर्वीचा सोमदत्ती जो हरिण झाला, म्हणून तो इतिहास मी आधी सांगितला. आणि तो पाणी प्यायला आला. आल्याबरोबर कुचे साहेब त्या जाळ्यात अडकला, तडफडू लागला. आणि तो पारधी लपून होता. म्हणला आता हे एकटं नाही बोलत, याचे कोणी जोडीदार येतील तेव्हा यांच्या गप्पा सुरू होईल, म्हणून ते थांबलं वरच. आणि त्या 2 हरणी आल्या, ज्या पतिव्रता होत्या त्या कुरंगिणी झालेल्या. आणि त्यांचं जे रडणं सुरू झालं, पतिदेव, ते ऐकत होतं झाडावर, पतिदेव निदान बघायचं तरी होतं, काय संकट आहे, आता आमचं कसं तुम्ही गेल्यावर. हरिण म्हणला ज्याचं त्याचं कर्म त्याला त्याला भोगावं लागतं. पारधी ऐकतो म्हणले हरण कर्म भोगावं लागतं. हरण बोलतात, जा माझी गती मला, तुमची गती तुम्हाला. तो पारधी उतरत नाही खाली तोपर्यंत दोघी निघून जा. त्याच्यातली थोरली
गरोदर होती, धाकटीला 2 पिलं होती. हे बघ, तू तुझ्या पिलाला वाढव, तू तुझ्या बाळाला जन्म दे, माझ्या वंशाची वाढ करा, जा तुम्ही. पारधी ऐकत होता, म्हणले हे एवढं कसं काय बोलतात. खाली उतरला पारधी आणि दोन्ही हरणी विनवणी करू लागल्या. पारधी दादा, अरे बाबा तुला काही नियम माहिती आहे का रे भाऊ? फासावर जाण्यापूर्वी त्याला इच्छा विचारतात रे, मग त्याची इच्छा पूर्ण करतात, मग फासावर देतात. आमची दोघीची प्रार्थना आहे, माझा पती तहानलेला आहे भाऊ, त्याला पाणी पोटभर पिऊ दे मग मार माझ्या राजा. तिथं चकित झालं. हा त्याला सोडतो, दिवसभरानं उपवासानं मेलो मी, जा निघून तुम्ही, म्हणजे झाला आजचाही उपवास. हे बघ, आम्ही तसं करणार नाही. तुझा विश्वास नाही, शंकराची शपथ, ते हरण म्हणतात. झालं, त्याला सोडलं, पाणी प्यालं. ते थोरली हरणी होती, ती म्हणाली कुचे साहेब, मानानं मोठी आहे मी मानानं मोठी आहे, मी पतीसोबत सती जाते. धाकटी म्हणाली मानानं मोठे आहे, पण गरोदर अवस्थेत सती जाता येत नाही, लेकराचा प्राण घेता येत नाही तुम्हाला. मी लहान असली तरी माझे पिलं घरी आहे, तुम्ही माझ्या पिलाचा सांभाळ करा आणि तुमच्या पिलाला जन्म देऊन वंशाची वाढ करा. पारधी तर नुसताच ऐकत होता. शांतता आता आहे तशी तिथलं. असं करता करता दोघीचंही ठरलं आपण सती जायचं. पण मग धाकटीने एक अट घातली, पारधी दादा आम्ही दोघी सती जाते बाबा पतीसोबत, पण माझी 2 पिलं दिवसभराचे उपवाशी आहे बाबा. एकदा जाते, पिलाला शेवटचं दूध पाजून येते, आणि नाही आली मग शंकराची शपथ जा या. सोडलं तिला. ती आली ना गुचे साहेब, पिलं उपवाशी होती व गटा 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 प्यायला लागली, माय रडायला लागली. जेव्हा आईचं रडणं पाहिलं, त्या दोन्ही पिलानं दुधाचे घोट खाली टाकले. आई का रडतेस ग? शेवटचं दूध पाजायला आले बाबा. म्हणजे तुझा पिता संकटात आहे. थोरली आई सती जायला तयार झाली, मी सती जाते, पण त्या पारध्याला विनंती करून आली की लेकराला शेवटचं दूध पाजून येते. आई बाबा गेले, मोठी आई गेली, तू गेली, मग आमच्या चिमुकल्यांचा सांभाळ कोण करेल आई? तुमचा सांभाळ महादेव करेल बाबा. नाही आई, आम्ही राहणार नाही, आम्ही येणार. आणि ती पुढं पिलं माग, आणि पिलाला घेऊन आली तर पारधीर चकित झाला. म्हणले बापरे, जनावर शंकराची शपथ सांभाळतात, एकटी आली नाही, लेकरं घेऊन आली. आता पुढचं ऐका कुचे साहेब. ते 2 पिलं पारध्याच्या जवळ आली. पारधी दादा, आमच्या समोर आमच्या मायबापाचा वध आम्हाला बघवणार नाही, आम्हाला सहन होणार नाही. मायबापाच्या आधी आम्हाला मार. आणि बघ, तुला वाटल मायबापाच्या समोर लेकरांना कसं मारावं. मायबापाचं सत्व रक्षण करण्यासाठी लेकराला प्राण देता येतो पारद्या. आम्ही तुला पुरावा देतो. अतिथी लागी चिलिया ओपी देह. पिलं सांगतात पारद्याला, आपल्या मायबापाचं श्रीआय चांगोणेचं सत्व रक्षण करण्यासाठी 5 वर्षाच्या चिलियानं प्राण दिला. म्हणजे मायबापासाठी लेकराला मरता येतं, आम्हाला आधी मार. हरीण म्हणला पारद्या, कोवळ्या लेकराचा वध मला बघवणार नाही, मी सापडलोय तुला, आधी मला मार. थोरले हरणीन धाकटी म्हणाली, आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती मरायचं आहे, आधी आम्हाला मार. पिलं म्हणली आम्हाला, हरीण म्हणतोय आम्हाला, हरणी म्हणतात आम्हाला. याच्यात दगडाच्या मूर्तीसारखा तो उभा राहिला कुचे साहेब. एवढा दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडू लागला. आणि रडून म्हणाला, हे पहा, माझी शंकराची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, मी उपवासानं मेलो तरी तुम्हाला मारणार नाही. नामदेव महाराज लिहितात, नामा म्हणे भिल्ल विसरला घात, राहिला निवांत त्यांच्या बोले. हे बघा, मी तडफडून उपवासानं मेलो तरी तुम्हाला मारणार नाही बाबा, जा. मला लाज वाटली पाहिजे, तुम्ही जनावर मला सांगताय नीती, जा बाबा. नाही पारद्या, जाता नाही येत. शंकराची शपथ घातली आम्ही, मारावंच लागेल, मी मारणार नाही तुम्हाला, मारावंच लागेल, शंकराची शपथ आहे, मी मारणार नाही. कळलं? तू का मारणार नाही?
एकटा आहे, पाचाला मारल्यावर बोजा कसा नेता येईल घरी, हा प्रश्न पडला ना तुला, काळजी नको करू, तू तुझ्या घराकडे चल, आम्ही माग माग येतो आणि घरपोच झाल्यावर मार. मी तुमच्या पाया पडतो, मारणार नाही. शंकराची शपथ घातली, मारावं लागेल. ते पुढं हरण माग 5. असं करता करता त्यानं आपलं झोपडं गाठलं. कुचे साहेब, झोपड्यात प्रवेश करण्यापूर्वी त्या 5 हरणाचं 5 दिव्य पुरुषात रूपांतर झालं. दिव्य झाले देह तयाचे ते वेळी, विमान त्या काळी पाठवले. भगवान शंकराचं विमान आलं आणि ते 5 हरण दिव्य पुरुषात रूपांतर होऊन हरणात बसून, त्या विमानात बसून पारध्याला वंदन करू लागले. पारधी ढसा ढसा रडला. तो विमानिक, जो वैमानिक होता त्याला म्हणू लागला, 5च सीटचं होतं का, एखादं उभं राहून नाही चालत का? ते म्हणले, काय महाराष्ट्रातली एसटी आहे का टपावर 32? मग माझं कसं होईल? हे बघ, शंकराचा आदेश आहे आम्हाला. आज महाशिवरात्र, तुला उपवास घडला, लाखाच्या वर बेलाची पानं महादेवाला वाहली, तुझं इथून मागचं सगळे पाप जळून भस्म झालं. पण विमानात बसण्या इतकं पुण्य झालं नाही. मग काय करावं लागेल? तुला विमानात बसायचं आहे का? आजपासून पुढच्या शिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचा जप करावा लागेल. ते तिथंच बसलं कुचे साहेब. 1 वर्षभर ओम नमः शिवायचा जप केला आणि पुढच्या वर्षी त्याच्यासाठी भगवान शंकराने स्पेशल विमान पाठवून कैलासाला नेला. हे कैलासासी नेला कोण? भिल्ल पानळी बैसला नाम विमानात. एकट्यासाठी विमान पाठवलं, त्याला कैलासाला नेला. म्हणून ऐका नवलयाची ठेव, नेने काही भक्तिभाव देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. अनायासे म्हणजे त्याचा तो हेतू नाही, शिकार मिळाली म्हणून उपवासी. हरण दिसले पाहिजे बेलाची पानं, जिथे पडला पाला तिथे शिवलिंग. त्याला म्हणतात अनायासे उद्धार. घारीचा अनायासे उद्धार, चोराचा अनायासे उद्धार. देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. म्हणून कल्याणगिरी बाबांची तुमच्यावर कृपा आहे. मी यासाठी सांगितलंय तुम्हाला, त्या घारीचा उद्धार केला, चोराचा उद्धार केला, हरण दिसले पाहिजे म्हणून बेलाचा पाला तोडून टाकणाराचा उद्धार केला. तुम्ही जर मनोभावे पूजा केली तर हा महादेव काय करणार नाही. बरं, त्याला फारसं काही लागत नाही. पूजन केवळ सोपे बहु, मला पाटील त्याने मोठा तीर मारला असं नाही, ते माझ्या सोबतच असतं. कबूल केलं त्याने. कोण्या गाथ्यात आहे त्यालाही सांगता येणार नाही, पण माझं ऐकून ठोकलं पण बरोबर आहे, बरोबर आहे. ह्या सगळे नामदेवाचे अभंग आहे. खूप मजा. तुम्ही तुकोबारायचा जरूर वाचा गाथा, पण प्रेम मूर्तिमंत प्रत्येक अभंगात वसंडून वाहतो तो गाथा नामदेवाचा. पंढरी रायाचा तू प्रेम भंडारी, हे ज्याला विशेषण आहे. म्हणून एक एक शब्द पहा. एक पसा पाणी, हे नामदेवाचे मोठे मोठे 100 चरणाचे अभंग मी 8वी 9वीला होतो तेव्हा पाठ झाले. आणि ते तेव्हा पाठ आळंदीला निमित्ताला आलो मी. आधी प्रसिद्ध कीर्तनकार झालतो, नंतर शिकायला आलो मी. नामदेवाचा गाथा तेव्हाच होता. म्हणून आता कीर्तन सुरू झालं कुचे साहेब की ते अभंग नंबर लावतात माझ्या पुढे. बाबा आज आमचं सांगा बरं का. आज आमचं पूर्वीच पाठ झालं. ते एकदा सुरू झालं की ती लाईन लागते. मग एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. त्याला काही लागत नाही का.